श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूच्या कृपेसाठी विविध उपाय सांगितले जातात, ज्यामध्ये मंत्राचा जप, आरती, औदुंबर वृक्षाची पूजा करणे याचा समावेश असतो. दत्तात्रेय काय आपल्याला सक्ती करत नाही. जेव्हा आपण खालील गोष्टी पाळतो तेव्हा भगवान दत्त प्रसन्न होतात. चला बघूया उपाय. 1. गुरुवारी अन्नदान करा. गरजूंना दर गुरुवारी गूळ आणि खिचडी वाटल्याने कर्मफल सुधारते, आरोग्य चांगले राहते, सुखद अनुभव येतात. फक्त त्याला पोट भरण्यासाठी नसतो, तो तुमचं कर्म उजळतो. नंबर 2. 108 वेळा दत्तात्रेय स्तोत्र म्हणा. हा उपाय तुम्हाला मानसिक संतुलन देतो. ग्रहदोष, भीती, अनिद्रा हे सगळं पळून जातं. प्रत्येक शब्दात दत्तगुरूचे बळ आहे. नंबर 3. दररोज श्री दत्त आरती ऐका, घरात लावा आणि याची लाट घरात बनवून दुःख ओसरत जातं. स्वतः अनुभव बघा. नंबर 4. पिवळ्या फुलांनी दत्तगुरूंची पूजा करा. पिवळा रंग म्हणजे गुरूचा रंग. हा उपाय तुमचे कर्म सुधारणार आहे. कर्मात अडथळे असतील तर या उपायाने मार्ग मोकळा होतो. नंबर 5. दत्तगुरूच्या फोटोपुढे दररोज सकाळी कापूर लावा. जिथे कापूर जळतो तिथे वाईट शक्ती टिकत नाही. कपाळावर शुद्ध भाव ठेवून हा कापूर लावायचा आहे. घरात शांती, समृद्धी आणि देवतेचे संरक्षण लाभते. ओम श्री दत्त गुरुदेव दत्तात्रेय जप करा. हा जप केल्याने नकारात्मक विचार नष्ट होतात, मनाला शांती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. 6. श्री दत्त माला मंत्र. श्री दत्त माला मंत्राचे पठण केल्याने अनेक फायदे मिळतात. मुख्यतः हे पठण शांती लाभते. यासोबत भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते. दत्तात्रेयांना कसे प्रसन्न करावे? दत्तगुरूंना जाईचे फूल अर्पण करा. एकदा त्यांनी मधमाशांना जाईच्या फुलापासून रस गोळा करताना पाहिले. फुलांचा गोड वासाने तो प्रभावित झाले आणि मधमाशांनी त्यांना फुलेही अर्पण केली. तेव्हापासून जाईच्या फुलांचा सुगंध भगवान दत्तात्रेयांना खूप आवडतो असे मानले जाते. नंबर 8. ओम द्राम दत्तात्रेय नमः. दत्तगुरूंचा बीज मंत्र आहे. हा जपण्याचे अनेक फायदे आहेत. या मंत्राचा जर आपण दररोज जप केला तर रोग आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास हा मंत्र प्रभावी मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते असे मानले जाते. समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते असे मानले जाते की हा मंत्र भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे अवतार मानले जातात. दत्तात्रेयांना लोकांना अज्ञेतून मुक्त करण्यासाठी, आध्यात्मिक आनंद देण्यासाठी आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता. श्री दत्त स्तोत्राचे रोज पठण केल्याने भय, दारिद्र्य, रोग होत नाही. मन दृढ होते व सकारात्मक बनते. 10. पिंपळाच्या झाडाभोवती ओम दत्तात्रेय नमः म्हणत 7 प्रदक्षिणा. पिंपळाच्या झाडाभोवती गुरुदेव दत्तात्रेय नाव घेऊन प्रदक्षिणा घातल्याने वास्तुदोष दूर होऊन घरात सुख शांती वाढते. नंबर 11. कुत्र्याला दूध किंवा पोळी खाऊ घालणे. दत्तगुरूंचे वाहन समजल्या जाणाऱ्या कुत्र्याला खाऊ घातल्याने घरातील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि रोग, भय दूर होते. नंबर 12. दुसऱ्यालाही दत्तगुरूविषयी सांगा. गुरुकृपेचे भंडार जास्त होईल. जेवढे करता येईल तेवढे इतरांना ज्ञान द्या. सेवा हीच खरी साधना आहे. नंबर 13. झोपायच्या आधी प्रार्थना करा. गुरुदेव आजचा दिवस तुमच्या पायाशी ठेवतो, रक्षण करा, मन शुद्ध करा. ही प्रार्थना तुम्हाला संरक्षण कवच देते. 14. संकट चतुर्थीला दत्त मंदिरात सेवा करणे. संकट चतुर्थी दिवशी दत्त मंदिरात जाऊन सेवा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, शुभ कार्यात यश मिळते. नंबर 15. बेलफळ अर्पण करून आरोग्यासाठी प्रार्थना. पचन, उष्णता, पोटदुखी यावर बेलफळ अर्पण करून प्रार्थना करा. हे उपाय साक्षात अनुभव देतात. नंबर 16. नवग्रह स्तोत्र वाचा. 7 ग्रह, नवग्रह याचा परिणाम रोजच्या जीवनावर होतो. दत्तगुरूच्या स्तोत्राने सर्व दोष लयात जातात. नंबर 17. नारळ फोडा. कडुलिंब व गंध. कधी कधी घरात काहीतरी अवस्थेत असतं, त्यावेळी नारळाचे विधी त्यात अज्ञात त्रासापासून दूर करतं. ताबडतोब परिणाम दिसतो. नंबर 18. दुकानात, ऑफिसात आरती वाजवा. व्यवसायात मंदी असेल, नवीन ग्राहक येत नसतील तर गुरुवारचा दिवस निवडा. दत्तगुरूच्या आरतीने ऑफिस दिव्य होईल. नंबर 19. दत्त गोंधळ लावा. घरात एकदा गोंधळ झाला की नकारात्मकता घाबरते आणि गुरुदेवाचा वास होतो. नंबर 20. हरभऱ्याची डाळ गाईला घाला. पितृदोष असेल तर गुरुवारी डाळ गाईला घाला. पितरांची तृप्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची साखळी तुटते. नंबर 21. दत्तगुरू गजानन जप. हा जप हृदयात ऐका, घरात सुरात लावा किंवा मनावरच्या हुंकट टाका. अभ्यास करणाऱ्या लक्ष कर्मचाऱ्यांना स्थैर्य मिळते. नंबर 22. 42 गुरुवार नारळ अर्पण करणे. शनिदोषावर, शनीची साडेसाती, व्यंग अडथळे या उपायाने दूर होतात. त्यासाठी 42 नारळ मनापासून अर्पण करा. नंबर 23. गुरुचरित्र वाचणे, ऐकणे. ज्यांना वाचले आहे ते सांगतात, हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तो जीवन घडवण्यासाठी आहे. अनेक घडलेली कामांना दिशा मिळते.
असे प्रत्येकाचे म्हणणे आहे. तर मंडळी, यापैकी तुम्ही कुठलाही एक तरी उपाय करा आणि बघा तुम्हाला देखील याचा अनुभव येतो का नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून जरूर कळवावे. धन्यवाद.